नमस्कार. चातुर्मासाचा पवित्र कालावधी हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचा मानला जातो. यंदा 17 जुलैपासून चातुर्मास सुरू होत आहे आणि 12 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार या कालावधीत भगवान श्रीहरी, विष्णू सह भगवान शंकराचीही पूजा करण्याची परंपरा आहे. भगवान विष्णू योग निद्रामध्ये गेल्याने या 4 महिन्यांसाठी सर्व शुभ कार्य थांबवली जातात. चातुर्मासाचे नेम. चातुर्मास महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हा 4 महिन्याच्या कालावधीत अतिशय धार्मिक असतो. हिंदू कॅलेंडरनुसार यावर्षी 17 जुलैपासून चातुर्मास सुरू होणार असून या कालावधीत अनेक प्रकारची व्रत वैकल्ये केली जातात. या 4 महिन्यात विष्णू तथा विष्णू शिव पूजेला अधिक महत्त्वही असते. जे भाविकांनी या काळात भक्तिभावाने पूजा करतात आणि धार्मिक कार्यात व्यस्त राहतात, त्यांच्यावर ईश्वर कृपा कायम राहते अशी श्रद्धा आहे. चला तर पाहूया देवांच्या कृपेस पात्र होण्यासाठी चातुर्मासाचे नेम. चातुर्मासात या गोष्टी लक्षात ठेवा. चातुर्मासात कांदा, लसूण, मांसासारखे तामसिक पदार्थांचे सेवन टाळावे. या काळात सात्विक अन्नाचे सेवन करावे. चातुर्मासात शक्यतो जमिनीवर झोपावे, अर्थात सुखाचा वैभवाचा त्याग करून ईश्वरास समर्पित जीवन जगावे. चातुर्मासात कोणतेही शुभ कार्य करू नये. भगवंत सेवेत, दान धर्मात मन रमवावे. या कालावधीत शक्य झाल्यास एकभुक्त राहावे. भगवान शिवाची तथा भगवान विष्णूची पूजा करावी. या महिन्यात तुळशीच्या रोपासमोर दररोज तुपाचा दिवा लावावा. या काळात धर्मग्रंथाचे वाचन करावे. या काळात भाविकांनी धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी व्हावे. या महिन्यात पवित्र स्थानाची यात्रा करणे अत्यंत शुभ मानले जाते. या काळात दारू, सिगारेट, जुगार यासारख्या वाईट सवयींपासून दूर राहावे. या काळात ब्रह्मचर्यही पाळावे. चातुर्मासात पुढील विष्णू मंत्राचाही जप करावा. त्याचप्रमाणे शिवमंत्राची उपासनाही करावी. माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.